सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण माननीय अनिल वैद्य सरांबरोबर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. मी प्रवीण गांगुर्डे, सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार. माननीय अनिल वैद्य सर न्यायाधीश आहेत आणि संपूर्ण देशामध्ये आता सध्या जो गाजत असलेला विषय आहे तो म्हणजे अनुसूचित जातीच्या संदर्भात जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की त्याचे वर्गीकरण करण्यात यावे, अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्यात यावे आणि क्रिमिनल त्याच्यामध्ये लावण्यात यावे. तुम्ही सरांनी आतापर्यंत बौद्ध आरक्षण आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट या विषयावर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. एकूण 19 पुस्तकं आतापर्यंत त्यांची प्रकाशित झालेली आहेत. सर विचारवंत देखील आहेत. त्यामुळे सरांना मी असं चर्चा करूयात सरांशी आपण की सर, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, जो आता निकाल लागलेला आहे जस्ट, आणि संपूर्ण देशामध्ये त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे. तर ही जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल लावा अशा ज्या सूचना केलेल्या आहेत, असा जो निर्णय दिलेला आहे त्याबद्दल आपलं मत काय सर? प्रवीण, फार छान प्रश्न घेऊन जो आपण माझ्याकडे आलात. इतकं हा विषयावर जनमानसामध्ये चर्चा आहे. मला वाटतं 1 ऑगस्टला हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि मला रात्री उशिरापर्यंत सतत महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांचा, पत्रकारांचा सतत फोन येत होता मला की सर तुमचं मत काय आहे. मी म्हटलं बाबा आधी ते पूर्ण जजमेंट वाचू द्या मला. पण नंतर मी गुगलमध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये काही त्यावरचं टिप्पणी वाचली. तर तुम्ही जे म्हटलं आहे आधी पहिला प्रश्न जो तुम्ही क्रीमी लेअरचा केलेला आहे मला, तर क्रीमी लेअर हे अनुसूचित जाती जमातीला लावावं असं संविधानामध्ये लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे आणि हे जे प्रकरण होतं सर्वोच्च न्यायालयापुढे, त्यामध्ये क्रीमी लेअर लावावं की नाही लावावे हा मुद्दा सुद्धा न्यायालयापुढे नव्हता. आणि कुठलाही मुद्दा निकाली काढत असताना दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच तो निकाली काढायला पाहिजे. नक्कीच. आता क्रीमी लेअर लावून नका म्हणणारा वर्ग तिथे कोणी होता असं मला तर काही दिसत नाही. मग त्याला ते क्रीमी लेअरचे तत्व लागू करण्याच्या काही शिफारशी करण्यात आल्या. म्हणजे लागू करण्यात आला म्हणजे त्यांनी एक गाईडलाईन दिलेली आहे. तर मला असं वाटतं की संविधानामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे ते आर्थिक आधारावर दिलेलं नाही, तर सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर दिलेलं आहे. अगदी बरोबर आहे. कलम 16(4) नुसार जे निकष लावले आहेत ते सामाजिक दृष्ट्या मागास असलेला वर्ग, शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेला वर्ग आणि ज्या समूहाचं प्रशासनामध्ये प्रमाण कमी आहे त्या वर्गाला आरक्षण देण्याची तरतूद आहे. अगदी बरोबर. कुठेही आर्थिक दृष्ट्या मागासलेला वर्ग असा उल्लेख केलेला नाही. आणि बाबासाहेबांनी जे अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये जाण्याचा जो उपदेश केला, तर त्या उपदेशाचा जर मतितार्थ आपण बघितला तर असं दिसते की त्या समाजाची त्या समूहाची समाजामध्ये प्रतिमा उंचवावी. कारण जातीभेद नष्ट करण्यासाठी तो समाज हा पुढे गेलेला असा जाणवला पाहिजे. अगदी. म्हणजे मला या ठिकाणी आठवण येते छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली जे आरक्षण निर्माण केलं होतं, त्यावेळेस काही लोकांनी विरोध केल्यानंतर त्यांनी जे उदाहरण दिलं होतं घोड्याचं उदाहरण दिलं, ते जरा समजून सांगा ना. नाही, घोड्याचं उदाहरण पण आहे, ते पण सांगू, आपण चर्चा करूया ते. बरोबर. तुम्ही चांगली आठवण करून दिली त्याची. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे. बाबासाहेबांनी म्हणाले की ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकरी. तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस मध्ये भाषण आहे त्यांचं. अगदी. तर म्हणजे त्यांना काय म्हणायचं, ब्राह्मण काही खूप श्रीमंत होते का, पण त्यांचा एक दबदबा, म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की जो वर्ग शासन प्रशासनात असतो त्याचा दबदबा निर्माण होतो. अगदी. असा त्यांनी म्हटलंय. बहुसंख्येने जेव्हा आपले लोक कोणी तहसीलदार होतील, कोणी कलेक्टर होतील, तेव्हा हा प्रभाव निर्माण होईल, अशा त्यांचा तो सगळ्या उपदेशाचा मतितार्थ आहे. मोक्याच्या जागा पटकावा म्हटलंय त्यांनी एका ठिकाणी असंही म्हटलं की आपले लोक सरकारी नोकऱ्यात जातील तर जातीवाद करणाऱ्यावर हे लक्ष ठेवतील, टवाळकी करणाऱ्या. म्हणजे हा समूह, मग त्यांनी हा गरीब समूह जावा आणि मग त्यातला अनुसूचित जाती जमातीतला श्रीमंत समूह जाऊ नये असा काही त्यामध्ये
त्यांनी उल्लेख केलेला नाही. नक्कीच. म्हणजे इथे समजा जर जाती व्यवस्था नसती तर खरं म्हटलं तर ही रिझर्वेशनची गरज पॉलिसी झाली नसती ना. पण जाती व्यवस्था असल्यामुळे त्यांचं शोषण केलं जातं जातीच्या नावावर, जातीच्या त्यांच्यावर नावावर अन्याय अत्याचार केला जातो. हे बघा, जातीवाद करणारा गरीब महार किंवा गरीब स्वीपर किंवा गरीब चांभार असा भेद नाही करत. श्रीमंत बौद्धांसोबत, श्रीमंत चांभारासोबत, श्रीमंत मातंगासोबत सुद्धा जातीवाद. नक्कीच नक्कीच. आता कार्यालयांमध्ये चांगल्या पोस्टिंग न देणं, त्याच्यावर काहीतरी इन्क्वायरी बसवणं, त्याला डिसमिस करणं, त्याच्यावर कारवाया करणं, हे किती जातीय शेड्यूल कास्टच्या IAS अधिकाऱ्यांपासून तर अगदी न्यायाधीशांपर्यंत सुद्धा असे अनुभव समोर आलेले आहेत. आता बघा, त्याची चर्चा सुद्धा मागे झालेली आहे. खोब्रागडे नावाच्या विद्यार्थ्यांनी युवकांनी मला फोन केला. त्याला एका कंपनीने, मल्टीनॅशनल कंपनीने विप्रो मधून राजीनामा द्यायला लावला. बरं. आणि म्हटलं इकडं तुला मोठ्या पॅकेजनी जॉब देऊ. त्याने तिकडे चांगली नोकरी सोडली, इकडे आला. इकडे आल्यावर त्यांनी एक टेस्ट घेतली आणि नंतर त्याला घेतलं नाही. हो, म्हणजे त्याचं नुकसान झालं. तो खूप भांडला, मला का घेत नाही तुम्ही मला तिथली नोकरी. त्याला चेंबरमध्ये बोलावून सांगितलं म्हणे कि हम हल्के जाति के लोगों को नहीं देते, हमारी कंपनी कोई हल्के जाति के लोगों को लेती नहीं, हमको पता प्रत्यक्ष जातीवाद आहे. त्यांनी कंप्लेंट पण दिली आहे पोलीस स्टेशनला. अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे हा. गुन्हा नोंदवला नाही त्या केसमध्ये. म्हणजे आज तो टॅलेंटेड इंजिनियर आहे, तो पैसेही आहे, तरी सुद्धा जातीवाद होतो. आर्थिक निकष याला लावणं 2024 मध्ये 2024 मध्ये. मग हा जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जातीमध्ये वर्गीकरण करण्यात यावं. त्या मुद्द्याकडे येऊया. बरोबर. तर बाबासाहेबांनी जे चळवळ होती, बाबासाहेबांच्या चळवळीमधले त्यांची जर तुम्ही भाषणं ऐकाल, मातंग समाजापुढे दिलेलं भाषण आहे, चर्मकार समाजापुढे दिलेलं भाषण आहे, त्यांनी सर्व अस्पृश्यांना एकत्र करून चळवळ पुढे नेण्याचीच भाषा केली. येस, अगदी. आणि गोलमेज परिषदेमध्ये सर्वात आधी मागणी, सायमन कमिशन पुढे मागणी केली, गोलमेज परिषदे पुढे केली, संविधानात केली. ते असं नाही म्हणाले की बा ह्या त्यावेळी महार जात होती, आता बौद्ध झाले. बिलकुल नाही. बाबा महारांना पाहिजे, मातंगांना इतके पाहिजे, असा बायफर्केशन त्यांनी केलं. बिलकुल नाही. बाबासाहेबांनी समूळ अस्पृश्य, कारण अस्पृश्य जे आहे तेच अनुसूचित जातीमध्ये आहे. अनुसूचित जातीचा जो क्रायटेरिया आहे, निकष आहे, तो अस्पृश्यता हा क्रायटेरिया आहे ना. जो J.S. हटन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जनगणना जेव्हा केली 1931 ला, त्याच्यामध्ये जे निकष लावले होते अस्पृश्यतेचे, त्यामध्ये अशा कोणत्या जाती आहे की ज्या गोमांस खातात, अशा कोणत्या जाती आहे की ज्यांना सार्वजनिक पानवट्यावर पाणी भरू दिलं जात नाही, अशा कोणत्या जाती आहे की ज्यांच्याकडे ब्राह्मण पूजेला जात नाही. हे निकष लावून, हे निकष सर्वांना सारखे लागले ना. अगदी. म्हणून सर्व अस्पृश्य समूहासोबत होणारा जातीभेद हा सारखाच आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे त्यांनी एकच वर्ग असं केलं. आणि काय होतं की बरं, चळवळीमध्ये त्यांनी जे ठराव केले, त्या ठरावामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला अस्पृश्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल. त्यामध्ये असं वेगवेगळं पण काही नाही. बरोबर. म्हणून आपला जो पहिला मुद्दा होता क्रिमिलेअरचा होता, तर हा गरीब श्रीमंतीचा प्रश्न नाही. नोकरी जो आहे, नोकरी आरक्षणामधून नोकरी लागणं हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. नक्की. मला असं वाटतं की क्रिमिलेअर, बऱ्याच लोकांना क्रिमिलेअर म्हणजे जे विचारवंत आहे संपूर्ण देशभरात चर्चा करतायत, या आता निकालाने निर्णयाला विरोध करतायत, पण हे विचारवंत आहे, अभ्यासक आहे. सामान्य माणसाला क्रिमिलेअर म्हणजे काय हेच नक्की माहिती नाही. थोडं क्रिमिलेअर म्हणजे क्रिमिलेअर हा ओबीसी साठी वापरला जातो शब्द. कारण मंडल आयोगांनी जेव्हा ओबीसींना आरक्षण दिलं, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ते प्रकरण गेलं, इंदिरा सावने वर्सेस युनियन ऑफ इंडिया प्रकरणामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की उन्नत गट क्रिमिलेअर म्हणजे विशिष्ट उन्नत गट, म्हणजे 8 लाख, आता 8 लाखाचा मर्यादा केली. म्हणजे 8 लाख ज्यांचं उत्पन्न आहे, 8 लाखाच्या वर, त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही. अच्छा. म्हणजे ते आले क्रिमिलेअर मध्ये आले. म्हणजे
क्रीम म्हणजे काय? दूध, दुधावरची क्रीम म्हणजे साय. त्या सायमध्ये जे आहेत 8 लाखाच्या वरचे त्यांना आरक्षण द्यायचं नाही. बरोबर. म्हणून अशी साय हे अनुसूचित जाती जमातीने लावायची. आता अनुसूचित जाती जमातीनं दूधच प्यायला मिळालं नाही, अगदी तर त्याची क्रीम कधी तयार होईल ना? अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा, की अजून त्यांना दूधच नीट प्यायला मिळालेलं नाही आहे. तर आरक्षणच भरले नाही ना. नक्कीच नाही, बॅकलॉग भरलेला नाहीये, रोस्टर सिस्टीम अजून नीट ऑपरेट होत. आता मला दुसरा प्रश्न पडतो की जर त्याला आता तर स्कॉलरशिप जी मिळते, भारत सरकार स्कॉलरशिप, ते मिळायला किती रुपयाची मर्यादा आहे? 3 लाखाची. म्हणजे 3 लाखाचं क्रिमिलियर SC ST ला लागू आहे सध्या, असं बघितलं तर. मग 8 लाखाची जरी यांनी क्रिमिलियरचा क्रायटेरिया केला समजा, तर हा रिझर्वेशन इन प्रमोशनचा जो मुद्दा आहे, तर तो पगारी माणूस असतो त्याला तर ते फायदाच मिळणार नाही. मग संविधानामध्ये जे रिझर्वेशन इन प्रमोशनची तरतूद केली ती निष्प्रभ होऊन जाईल. म्हणजे संविधान विरोधी निर्णय दिसतोय हा चर्चेमध्ये. संविधान विसंगत आहे हे. म्हणजे कसं आहे की गरीब अनुसूचित जातीचा मनुष्य, श्रीमंत अनुसूचित जातीचा मनुष्य असा भेद करता येत नाही. आणि दुसरं कसं आहे की एक पिढी हे थोडी समोर जाते, त्यानंतर त्याची पुढची पिढी त्याच्या पुढे जाते, तिसरी पिढी त्याच्या पुढे जाते. बरोबर. हळूहळू पुढे जाते प्रवास, हळूहळू पुढे सामाजिक विकास. आता बरेचदा विदेशामध्ये गेलेले जे मुलं आहेत, तिकडला जो खर्च आहे सुरुवातीचा, तो काहींना झेपतो. काही लोक त्याची पूर्वतयारी करतात, त्यांच्याकडे ऐपत असते, त्यानंतर ते पुढे जातात. कारण त्यांचे वडील, म्हणजे सर्व काही सरकारच देते असं नाही ना. बिलकुल. त्यासाठी हा सदन वर्ग सुद्धा त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून पुढे गेला पाहिजे. आता तर असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक मागासवर्गीय विद्यार्थी हे बँकेचं लोन काढून परदेशात उच्च शिक्षणासाठी जात आहेत. कारण इथे जे उच्च शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप मिळते त्याचे खूप प्रॉब्लेम्स निर्माण झालेले होते. नाही मिळत नाही ना, वेळेवर मिळत नाही म्हणून अनेक मुलं आहे सांगतात की वो झंझट नाही होणार, नवीन सरकार आलं की नवीन सरकारला नियम बदलणार. म्हणजे हे तो तर परदेशात विद्यार्थ्यांना अनुसूचित जातीचे विद्यार्थी जे जातात यांच्यासाठी ज्या प्रकारे सवलती फॅसिलिटीज द्यायला पाहिजे त्या दिल्याच जात नाही. लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात केलेला, आपण एक व्हिडिओ केलेला आहे, चर्चा केलेली आहे. नक्कीच. तर ह्याच्यामध्ये मग अडथळे निर्माण होतात. बिलकुल. आता बघा की एक पिढी, आता कित्येक IAS ऑफिसर आहे, तुम्ही नाव घेऊ शकता अगदी, की ज्यांचे वडील सर्व्हिसमध्ये होते. हो. ते IAS झाले. नक्कीच. ते IAS झाल्यामुळे त्यांचे मुलं काही मोठ्या पदावर जाऊ. म्हणजे सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी जे परदेशात विद्यार्थी पाठवले होते त्यांचे मुलं IAS झालेले दिसलेले. दोन. त्यामध्ये कोण आहेत? त्यामध्ये रत्नाकर गायकवाड साहेब आहेत, उके साहेब आहेत. तेच बऱ्याच जणांचे. आता माझी परिस्थिती सांगतो, मी सधन शेतकरी होतो. माझे वडील ग्रॅज्युएट होते, आई 10वी पर्यंत शिकलेली होती. अगदी. आम्ही सदन असल्यामुळे ते माझे वडील ग्रॅज्युएट पर्यंत शिकले. त्या काळात BA इंग्लिश लिटरेचर होतं. ते शिकलेले असल्यामुळे मला शिकवलं. माझी बहीण प्रोफेसर होती संध्या मुंबईला. MA MPhil इकॉनॉमिक्स मध्ये केलं तिने पाली. मी MA LLB केलं. आता परत एक MA केलं मराठी. तुमच्याही मुलं आता एक डॉक्टर आहेत. माझ्यानंतरची पिढी आता दोन्ही मुलं MD डॉक्टर आहेत, मुलगी आणि मुलगा. म्हणजे आता त्यांची मुलं अजून पुढे जाणार, पुढे कुठेतरी विदेश आणि मोठ्या जॉबला एम्बॅसी मध्ये इकडे जाते. तर हे जे इव्होल्युशन आहे, हे इव्होल्युशन आता मी स्वतः, माझ्याकडे सदन असूनही मला जर समजा मला त्यावेळी क्रिमी लेअर लावलं असतं तर एवढी डेव्हलपमेंट, मी 50 एकर शेती होती माझ्याकडे, मला रिझर्वेशन मिळालं नसतं, मी LLB ला प्रवेश घेऊ शकलो नसतो. बरोबर आहे. LLB ला मला रिझर्वेशन मध्ये प्रवेश मिळाला युनिव्हर्सिटी लॉ कॉलेज नागपूरला. अच्छा. मग मी JMFC साठी परीक्षा दिली महाराष्ट्र MPSC ची. त्यावेळी रिझर्वेशन होतं खालच्या न्याय व्यवस्थेमध्ये. हे साधारणतः 2002 पासून बंद झालं आपल्याला. अरे
तर ते रिझर्वेशन मध्ये झालो मी. या रिझर्वेशनमुळे पुढे आलो. माझे मुलं रिझर्वेशन मध्ये, मुलाचा तर चांगले मार्क म्हणजे, पण मुलगी रिझर्वेशन मध्ये एमबीबीएस ला नंबर लागला. गुड, व्हेरी नाईस. म्हणजे रिझर्वेशन आणि या रिझर्वेशनचा खरा फायदा अत्यंत उत्तम पद्धतीने तुम्हाला घेता आला, त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता आम्हाला जर क्रिमी लेअरचा क्रायटेरिया लावला असता, फायदा नसता मिळाला. 8 लाख जरी त्यावेळी कमी असतं 5 लाखाचं. मी एक क्लास 1 अधिकारी होतो. माझी मिसेस पण सेंट्रल स्कूलला पोस्ट ग्रॅज्युएट टीचर होती, ज्युनियर कॉलेजला. ती MSc BEd होती. नाव शी इज नो मोअर. येस येस. बट दोघांचा पगार जर धरला तर आम्हाला क्रिमी लेअर मध्ये आमची मुलं गेलीच नसती. बिलकुल नसते गेले. अगदी बरोबर आहे. किंवा आता मुलीचं म्हणजे MBBSचं प्रायव्हेट कॉलेजची वर्षाची फी 5 लाख रुपये. 5 वर्षाची 25 लाख रुपये फी देऊ शकलो असतो का? बिलकुल नाही. म्हणजे ही परिस्थिती आहे. त्यामुळे क्रिमी लेअर लावणं हे एक तर संविधानामध्ये नाही आहे, आणि दुसरी गोष्ट पुढच्या पिढीला थांबवणं आहे. म्हणजे मागासवर्गीय जातीचं असणं म्हणजे त्याला रिझर्वेशन मिळालं पाहिजे, हा जो नियम आहे तोच कंटिन्यू राहिला पाहिजे. तो कंटिन्यू राहिला पाहिजे. त्यामध्ये क्रिमी लेअर लावणं हे अत्यंत चुकीचंच आहे म्हणे. म्हणजे या देशामध्ये जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत रिझर्वेशन हे कंटिन्यू चाललं पाहिजे. बरं, कुठलीही गोष्ट करण्यासाठी एक कमिशन तज्ज्ञ लोकांचं नेमलं पाहिजे. नक्कीच. त्यात समाजशास्त्रज्ञ असले पाहिजे, विचारवंत असले पाहिजे, जे ग्राउंड लेवलला काम करतात ते लोक असले पाहिजे. नक्कीच. अॅट्रॉसिटीज किती होतात, सदन वर्गावर होतात की नाही. तुम्ही अॅट्रॉसिटीच्या केसेस बघा ना. हो हो हो. सर्वांवर होतात. आणि सर आता हा जो वर्गीकरण, मग तुम्ही अॅट्रॉसिटीची केस नोंदवताना पण क्रिमी लेअर लावणार आहे का? बिलकुल नाही. का तुम्ही क्रिमी लेअर सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर तुम्हाला अॅट्रॉसिटीची केस रजिस्टर होणार, अदरवाईज होणार नाही. चुकीचं आहे. जातीयवाद हा क्रायटेरिया आहे या रिझर्वेशन मागे. या समूहाची प्रगती होईल तेव्हा तसा जातीवाद कमी होईल. आणि इथे जात हे वास्तव आहे देशात. जातीवाद हा संपलेला नाही. जातीवाद आजही चालू आहे. आजही चालू. तर मला असं वाटतं की हे प्रिन्सिपल जे आहे हे बदललं पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि सर वर्गीकरणाबद्दल ज्या म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो सांगितलं, ज्या सूचना निर्णय दिलेला आहे की वर्गीकरण, जातींमध्ये वर्गीकरण केलं पाहिजे, रिझर्वेशन मध्ये वर्गीकरण केलं पाहिजे, ते थोडंसं जरा विस्तृत पद्धतीने आपण चर्चा करूया त्या संदर्भात. नाही, त्या संदर्भात काय झालेलं आहे की पंजाब उच्च न्यायालय, पंजाब सरकारने एक निर्णय घेतलेला होता. नंतर आंध्र प्रदेश सरकारने घेतला, आणि दोन्ही निर्णय हे सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज झाले. त्यामुळे तो लार्जर बेंच, म्हणजे आता जे निकाल दिला तो 7 जजेसचा जो निकाल आहे, लार्जर बेंच पुढे तो चर्चेला विषय आला. आणि त्यावेळी त्यांनी वर्गीकरण करण्यास राज्यांना अधिकार दिले, राज्य आणि केंद्र मिळून. बरं. तर मुळात अनुसूचित जाती जमातीचा जो सब्जेक्ट आहे, विषय आहे, हा केंद्र सरकारचा विषय आहे. आपल्या इथं जे स्ट्रक्चर आहे स्टेट आणि सेंट्रलचं, फेडरल स्ट्रक्चर आहे ना आपलं कॉन्स्टिट्यूशनचं, त्यामुळे पॉवर्स जे आहे हे विकेंद्रित केलेले आहे. बरं. सर्वच प्रकारचे सब्जेक्ट हे केंद्राकडे केंद्रित केलेले नाही. 3 सूची आहेत आपल्याकडे, केंद्राची, राज्याची आणि समवर्ती सूची. त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. तर हा जो अनुसूचित जाती जमातीचा विषय आहे हा केंद्राच्या विषयात येतो. त्यामध्ये कोणाला कुठल्या जातीला अनुसूचित दाखल करायचं, कुठल्या जातीला अनुसूचीमधून काढायचं, कुठल्या जातीला किती पर्सेंटेज द्यायचं, हे सर्व अधिकार केंद्र सरकारला आहे अनुसूचित जाती जमातीचे. त्यामध्ये राज्य सरकार शिफारस करू शकते अगदी, पण राज्य सरकार कुठले निर्णय नाही घेऊ शकत. त्यामुळे हे केंद्राचे अधिकार राज्याला देणं, कॉन्स्टिट्यूशनची फेडरल स्ट्रक्चर मध्ये विकेंद्रीकरणाची जी भूमिका आहे, पॉवर्सचं जे विकेंद्रीकरण केलं आहे अधिकाराचं, याच्यामध्ये ही ढवळाढवळ आहे. अच्छा, 2 वेगवेगळे पॉवर्स आहे ना. अगदी 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 अगदी. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जो
मी पहिला तुमचा विषय असतानाच सांगितलंय की बाबासाहेबांची चळवळ सायमन कमिशन पासून गोलमेज परिषदेपर्यंत आणि संविधान सभेपर्यंत समस्त मार्जिनलाइज क्लास, डिप्रेस क्लास यांच्यासाठी होती, म्हणजे क्रिमिनलचा मुद्दा इथ्यांसाठी होती. क्रिमिनल नाही. म्हणून खर तर न्यायाधीशांनी याबाबत निर्णय देताना बाबासाहेबांच्या विचारांचा, त्यांच्या वक्तव्याचा, त्यांच्या कृतीचा विचार करायला पाहिजे होता की बाबासाहेब हे समस्त अस्पृश्यांचा विषय घेऊन आंदोलन करत होते, चळवळ करत होते आणि संविधानामध्ये सुद्धा त्यांनी वर्गीकरण करण्याची कुठेही तरतूद केलेली नाही. अगदी हा विचार करायला पाहिजे होता. नक्कीच नक्कीच करायला पाहिजे. परंतु हा विचार न करता ते वर्गीकरण करण्यात आलं. काही जातींना ते वर्गीकरण पाहिजे होतं आणि काही सरकारांना त्यांना खुश करण्यासाठी ते करून घ्यायचं होतं. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं बेंच आहे ते 7 जे लोक आहेत त्याच्यामध्ये 6 वर्सेस 1 अशा याच्याने तो निर्णय आलेला आहे, जजमेंट आलेला आहे. सर कधी असा जस्टिस बेला त्रिवेदी म्हणून आहे, त्यांनी वर्गीकरणाला नकार दिला आणि त्यांनी क्रिमिलेअर बाबत काही बोललेलं. अगदी अगदी ती आता सगळीकडे चर्चा चालूच आहे. पण मला एक चर्चा सुरू आहे, भारत ढवळून निघालाय. या निर्णयाच्या विरोधामध्ये चर्चा जास्त आहे. या निर्णय सगळे विचारवंत, सगळे पत्रकार, सगळे सामाजिक कार्यकर्ते याच्यावर एकवटून तुटून पडलेले या निर्णयावर. काही सपोर्ट ज्यांना काय या देशामध्ये फुटीरता पाहिजे आहे किंवा हे आपसात भांडले पाहिजे आणि काही समाज गट जे आहे ज्यांना सामाजिक एकोपा ह्या कळत नाही किंवा पुढची भूमिका आपण एकत्र राहिलो पाहिजे, भाऊबंदकीनं राहिलो पाहिजे, ही जी भावना ज्यांच्यामध्ये नाही ते मग फुटीरतेला खतपाणी घालतात. म्हणजे हे जे वर्गीकरण जर याच्यामध्ये केलं तर वेगवेगळ्या जाती ह्या आणखी वेगवेगळ्या होतील. ब क ड होईल. काही 10-20 जाती एका वर्गात राहतील, 10-20 जाती एका वर्गात राहतील. शेवटी लोकसंख्येच्या प्रमाणात तर द्यावंच लागेल. बिलकुल द्यावं लागेल. आता महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, त्याच्यामध्ये 8% बौद्धच आहेत, सुमारे 8%. सुमारे बरोबर. एक 9% असेल, 60% असू शकते. म्हणून मी सुमारे शब्द. अगदी बरोबर आहे. 7च्या कमी तर नाहीच आहे. बिलकुल नाही. तर 8% जर 13% आपल्या इथे आहे, 8% बौद्धांना दिलं, महार आणि बौद्ध धरून. काही लोक महार लिहितात, काही लोक बौद्ध लिहितात. 8% यांना दिलं, मग राहिलं 5%. एकूण जाती किती? 59. 59 पैकी 8% गेल्यानंतर 58 जातींना 5%त कशी विभागणी करणार आहे तुम्ही? अडचणीच होणार ते अत्यंत. बरं, तुम्ही एखाद्या गटाला यांच्या 8%तलं काढून दिलं तर हा वर्ग असंतोष नाही करणार का? आमची पॉप्युलेशन इतकी आहे. पण आताही रिझर्वेशन असताना एक वर्ग अशा पद्धतीने, काही वर्ग म्हणजे बौद्धांनी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशनचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांचाच फायदा जास्त झालेला आहे, आमचा फायदा नाही झालेला आहे, अशी सुद्धा एक चर्चा आहे. असा एक आकसाने म्हणा किंवा या पद्धतीने लोक काही जाती चर्चा करतात. काही बरोबर नेते, मी यावर लिहिलं आहे, बरंच लिहिले यावर मागे, की हे बघा महाराष्ट्रामध्ये असं वाटते की बौद्ध हे संख्येने मोठे आहे, त्यामुळे त्यांची संख्या जास्त असणार आहे. बरोबर. जी जैन लोकांची लोकसंख्या जास्त, त्यांचं नोकऱ्यांमध्ये जास्त. बरोबर आहे ना? नक्कीच नक्कीच. लोक हा विचार, आता बौद्ध 10% आहे, 5% असा जो विचार करतात, नोकऱ्यांमध्ये इतके टक्के. अरे पण त्यांची लोकसंख्या जास्त आहे ना. अगदी अगदी. पण इथे असं लोकसंख्येच्या तुलनेत तुम्ही विचार करा. आता काही जाती आहे त्यांची लोकसंख्याच कमी आहे, तर त्यांचं नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी असणं स्वाभाविक आहे ना. नक्कीच नक्कीच. दुसरं इथे कसं झालंय की फुलेशाहू आंबेडकरी बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन हा आंबेडकरी समाज झपाटल्यासारखा शिक्षण घेऊ लागला, नोकऱ्या करू लागला. श्रम किती केले यांनी पुढे यायला? नक्कीच. आंदोलनं केली आहेत, हा मोर्चे काढले आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं की संघर्ष हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. अगदी बरोबर. आणि त्यामुळे सगळे जण शिकले, गुरगुरायला पण लागले. अगदी. पण आजही मागे मी एक आकडा आलेला होता, 40च्या वर आहे तो, 48 की 45% जो समाज आहे तो कामगार आहे. बोटावर मोजणे इतके लोक पुढे आले, हे लोकांना दिसते. पण फार मोठा आजही म्हणजे
तुम्ही स्लम मध्ये जर जाऊन पाहाल, आपल्या इथली जे स्लम आहे एक जवळची, त्याला काय म्हणतात, सातपूरचं नाही नाही, इथला आपल्या भीमराव राहतो ते, हा गंजमाळ. गंजमाळ मध्ये मी एकदा गेलो. मी अधूनमधून एखाद्या स्लम मध्ये जात असतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तिथली परिस्थिती काय, त्यांना कोणाला काही मदत लागते का काय विचारत असतो. तर मला 4-5 मुलांना विचारलं मी, काय करता, तो म्हणतो हमाली कर. हमाली शब्द वापरतो तिकडे, हमाली कर. हमाली. शिक्षण नाही आहे, 8वी-9वीतून शाळा सोडलेली आहे. बरं का रे, शिकत का नाहीत? वडील नाही, आई नाही, काही ना काही समस्या आहे. आणि आपल्या इथे जे बिल्डिंग कामगार आहेत, त्या बिल्डिंग बिल्डिंगचे काम करणारे जे लोक आहेत, तिथे जाऊन बघा तुम्ही. इथे जेवढे आपल्या नाशिकमध्ये बिल्डिंग चालू आहेत, ते कामगार बऱ्यापैकी मराठवाड्यातून आलेले असतात. अगदी. हो हो. आणि ते बौद्ध समाजाचे असतात. हो हो. आणि ते अगदी तिथे झोपड्या बांधून दिलेल्या असतात. त्यांनी वाचमनकी करतात. नंतर त्यांची परिस्थिती बघा, तेव्हा तुम्हाला हे चित्र कळेल की बौद्धांची प्रगती खरंच झाली की नाही. लोकसंख्या जास्त असल्याने असं वाटतं. नक्कीच मला असं पण वाटतं की 3.5% एक उच्चवर्णीय कम्युनिटी आहे, जिला आता ब्राह्मण म्हटलं जातं. तर ती कमी पर्सेंटमध्ये असताना देखील सगळ्या स्तरामध्ये ती टॉपला आहे. आणि ह्या फायदा घेऊन, रिझर्वेशनचा फायदा थोड्याफार प्रमाणात घेऊन, बौद्ध कम्युनिटी थोड्याफार प्रमाणात शिक्षण घेऊन म्हणा किंवा संघर्ष करून, आंदोलन करून, संघर्ष करून काही प्रमाणात पोहोचली. पण एका कम्युनिटीचा आकस त्यांच्यावर आहे की बौद्धांनी जास्त फायदा घेतलेला आहे. ते ही जी 3.5% जी कम्युनिटी उच्चवर्गीय आहे, त्यांच्यावर तो आकस नाही घेतला. असं एक चर्चा, म्हणजे असं चर्चा करावीशी वाटते मला. हे बघा, एक्सप्लेन करायच्या संदर्भामध्ये. या आमच्या मी हे ज्या फ्लॅटमध्ये राहतो त्या अपार्टमेंटमध्ये बौद्ध समाजाच्या मुली मोलकरीण म्हणून कामाला आहे. अगदी बरोबर. आणि काही मुली बघितल्या मी, ज्या ग्रॅज्युएट झाल्या, नोकरी लागत नाही, त्या मोलकरणीचे काम करतात आणि कंपन्यांमध्ये कामगार म्हणून जातात. बरोबर. ही परिस्थिती अशी वाटते तशी सोपी नाही आहे. इथे रस्त्यावर कचरा वेचून जीवन व्यापन करणाऱ्या महिला, त्यांची मी एकदा मुलाखत घेतली का राधाबाई नावाचे, माझ्या युट्यूबला टाकली. बरोबर. अगदी असं ते पोतं धरतात आणि रस्त्यातला काही कचरा ते जमा करतात आणि ते भंगारला विकतात. त्यावर त्यांचं कुटुंब चालतं. तर मला 5 पैकी 3 महिला ह्या बौद्ध आढळल्या. मला जय भीम करतात रस्त्यावर दिसलं. आणि संख्या मोठी आहे. हा, त्यांना मी पर्सेंटेज जास्त आहे, 5-50 रुपये असे देत राहतो मध्ये मध्ये. तर हे असं नाही आहे की बौद्धांनी खूप प्रगती केली. त्या लोकसंख्येमुळे असं वाटतं. दुसरं तुम्हाला सांगतो की बौद्धांनी जी प्रगती केली, जे काही पुढे आले, त्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम घेतले. नक्कीच नक्कीच नक्कीच. मी स्वतः 10x10च्या रूम मध्ये सतत पूर्ण एज्युकेशन होईपर्यंत हॉस्टेलमध्ये राहिलो. वर्ध्याला मी शिकत असताना 10x10ची रूम, खाली पट्ट्या टाकलेल्या, मागे एक पेटी, तिथं हरिजन हॉस्टेल होतं, त्याला आता नवजीवन हॉस्टेल नाव झाले. राष्ट्रभूषण हॉस्टेल एक होतं, न्यू इंग्लिशचं हॉस्टेल, यशवंत कॉलेजचं हॉस्टेल, तिकडे लॉ कॉलेजला आलो तिथलं हॉस्टेल. हीच परिस्थिती अनेकांची आहे. बरोबर आहे. बरोबर. अनेक जे चांगल्या पदावर गेले, कोणी प्रोफेसर झाले, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी झाले, आयएस झाले, ते लोक, किंवा सामान्य कर्मचारी झाले ते लोक मिलिंद कॉलेजमध्ये एका रूम मध्ये 10-12 जण राहून, बिलकुल. आणि कुठून यायचं? मिलिंद कॉलेजला भंडाऱ्यावरून, चंद्रपूरवरून लांबून लांबून येऊन. त्यावेळी बसेस नसायच्या, डोक्यावर ते आपलं अंथरूण पांघरुणाचं बेडिंग, हाती एक पेटी. काही मुलं रिक्षा चालवून शिकले. अगदी. आता आमचा एक मित्र ताराचंद मेढे, एम.ए. इंग्रजी झाला. आता ते पत्रकार आहेत, 2-3 पेपर काढतात. एक
सोड नावाचा पेपर काढतात. वा. अक्षरशः तिकडे नागपूरला पुलिंग रिक्षा आहे, ओढायचा असा. रिक्षा म्हटलं की आपल्याकडे हा ऑटो रिक्षा दिसतो. त्या पुलिंग रिक्षा चालवून ते शिकले ताराचंदजी. मी स्वतः पत्रकार. आता चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, सुदृढ आहे. म्हणजे त्यांनी प्रगती केली. मुलगी मोठ्या इंजिनियर झाली, झेडपीला मोठी इंजिनियर आहे. म्हणजे काही मागासवर्गीय जे जाती. आणि मी त्या रिक्षात बसायचो. मला ते उंटखाना चौक, नागपूरला माझे वकिलीचं ऑफिस होतं, घरही होतं. तिथून मी जिल्हा म्हणतात तिकडे, म्हणजे न्यायालयात यायचो त्याच्या रिक्षावर बसून. आणि मी मुद्दाम यायचो की त्यांना मिळावं, पैसे काही मिळावे, त्यांना त्यांचा व्यवसाय चालावा. इतक्या अनेक हे उदाहरणं मी पॉइंट आउट यासाठी करतोय की महत्वाचं आहे, ते फार महत्वाचं आहे. अशा अनेक काहींनी तेल घाणीत काम केलं, लेबर वर्क केलं. हे आमच्या एका मित्राने तर म्हणजे शिक्षणासाठी हातभट्टीची पण व्यवसाय केला. बापरे. पण उपाय नाही. म्हणजे जिथून त्यावेळी काही कळत नव्हतं, जे काम मिळेल ते काम करून पैसे मिळवायचे आणि शिक्षण पूर्ण करायचं, हा एक उद्देश. MA PhD डॉक्टरेट झाला. वा वा वा. तर अशी परिस्थिती आहे. बरोबर. आणि त्यामुळे हा जो वर्गीकरणाचा बौद्धांविषयी जो काही गैरसमज आहे ना, हा चुकीचा आहे. नक्कीच. म्हणजे जे नेते लोक जे आहेत, जी चर्चा करत आहेत की हा जो बौद्धांनी जो जास्त विकास केला तो चुकीचा आहे, तो मान्य नाही. त्यांनी एक कमिशन नियुक्त करावं, त्याचा अभ्यास करावा, त्याच्यामध्ये समाजशास्त्रज्ञ असावे आणि त्यानंतरच तो योग्य तो निर्णय. अगदी सुंदर आणि महत्वपूर्ण चर्चा आता आपण सरांबरोबर केलेली आहे, अनिल वैद्य सरांबरोबर. माजी न्यायाधीश असल्यामुळे अत्यंत त्यांनी कायदेशीररित्या सखोल चर्चा पूर्ण या ठिकाणी केलेली आहे. अनिल वैद्य सरांचं या चॅनलवर अत्यंत सामाजिक विषयांवर चर्चा केली जाते, वेगवेगळे एपिसोड या ठिकाणी बनवले जातात. आणि आपण सर्वांनी हे चॅनल आवर्जून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम. हॅलो, मी प्रवीण गांगुर्डे, सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार, अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर. माननीय अनिल वैद्य सर माजी न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत. त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत. आता सध्या हे जे चॅनल आहे, हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे. आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा. काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील, सामाजिक विषयावर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा, आमच्या चॅनलला पाठवा, किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा.